चालेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाचकांनो, की मी एक कोर्स डिझाईन केलेला आहे. BSCFO म्हणजे चीफ फायनान्स ऑफिसर बना. आज जर इंडस्ट्रीला आणि भारत देशाला सुद्धा सर्वात जर कुठल्याची गरज असेल ना, तर चीफ फायनान्स ऑफिसरची गरज आहे. PM हा खऱ्या अर्थाने एक CFOच असतो, परंतु पुस्तकाचं जे टायटल आहे ना, कोर्सचा पूर्ण भाग एक छोटं एक मी पुस्तक काढतोय. त्या पुस्तक तो प्रबंध आहे, 15 ते 20 पानांचा एक थिसिस आहे तो. तर BSCFO किंवा चीफ फायनान्स ऑफिसर बना. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध आणि डॉलरचं जागतिक चलन म्हणजे इंटरनॅशनल करन्सी म्हणून मान्यता यांचा काय संबंध आहे, असं त्या प्रबंधाचं किंवा ते छोटेखानी जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं शीर्षक आहे की पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, सोनं आणि अमेरिकेचं जे चलन आहे डॉलर, ते आंतरराष्ट्रीय चलन कसं म्हणणं, यांचा एक परस्पर खूप मोठा संबंध आहे. बघा, पहिलं महायुद्ध हे सोन्यामुळे झालेलं आहे, दुसरं महायुद्ध सुद्धा सोन्यामुळे झालेलं आहे. आणि सोन्याचा आणि अमेरिकन चलनाचा कारण जेव्हा त्याला मान्यता भेटलेली आहे ॲज अ इंटरनॅशनल करन्सी, तेव्हा अमेरिकेने प्रॉमिस केलं होतं की त्याला 100% सोन्याचा बॅकअप देणार, असं त्यांनी संपूर्ण जगाला प्रॉमिस केलं होतं. आदरणीय प्रेसिडेंट अमेरिकेचे रिचर्ड निक्सन साहेब, जे इंदिरा गांधींचा भारताच्या अत्यंत रिस्पेक्टेबल प्रधानमंत्री, सर्वात वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल PM इन द हिस्ट्री ऑफ इंडिया, इंदिरा गांधी, की ज्याने अनेक वर्ष भारत देशाची सेवा केलेली आहे, त्यांचा ते उल्लेख बीच म्हणून करायचे. ते रिचर्ड निक्सन साहेब यांनी अमेरिकन चलन डॉलर आणि सोनं यांचा संबंध, म्हणजे जे अमेरिकेने प्रॉमिस केलं होतं संपूर्ण जगाला, ते प्रॉमिस अमेरिकेने ब्रेक केलेलं आहे. अर्थात ही अमेरिकेवर टीका नाही आहे, ते सगळं त्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे. 15 ते 20 पानांचा हा एक छोटंखानी पुस्तक आहे. हा छोटा ॲटम बॉम्ब तयार केलेला आहे. ॲटम बॉम्ब म्हणजे तसा ॲटम बॉम्ब नव्हे, तसं त्या ॲटम बॉम्बचा माझा काही संबंध नाही आहे. हा वैचारिक ॲटम बॉम्ब आहे, जो अर्थव्यवस्थेतील नकारात्मक गोष्टी आणि RBIचा जो नकारात्मक दृष्टिकोन आहे अर्थव्यवस्थेमध्ये, ह्याच्याविषयी 15 ते 20 पानामध्ये हे छोटेखानी ॲटम बॉम्ब आहे, जो नकारात्मक विचारांचा विध्वंस करणार आहे. हा छोटेखानी ॲटम बॉम्ब आहे, तो नकारात्मक विचारांचा उद्ध्वंस करणार आहे. त्या ॲटम बॉम्बशी कुठल्याही प्रकारच्या बॉम्बशी माझा काही संबंध नाही. माझा म्हणजे आय एम नॉट अ केमिकल इंजिनियर, माझा त्या गोष्टीशी संबंध नाही ना, अशा गोष्टी मी करत नाही. तर एक गमतीचा भाग म्हणून मी त्याला असं बोलतो की हा छोटेखानी ॲटम बॉम्ब आहे, जो माणसाच्या बुद्धीमधील नकारात्मक विचार आहेत अर्थव्यवस्थेविषयी, त्याचा विध्वंस करणार आहे. तर हे 15 ते 20 पानांचं ही छोटेखानी पुस्तक आणि जो बी अ पार्ट ऑफ CFO, सोन्याचा काही संबंध आहे, तर नीट लक्षात ठेवा. पैशाला सोन्याचा बॅकअप द्या. सर्वसामान्य माणूस ते करू शकत नाही, मग त्यांच्यासाठी महाराष्ट्र स्टॉक एक्सचेंज नावाचा एक वेगळा प्रोजेक्ट पण मी काढलेला आहे, त्याविषयी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर तूर्त इथेच थांबतो. थँक्यू, धन्यवाद.